माता की भक्ति और श्रद्धा में सराबोर जय भवानी अशोक पाटिल मित्र मंडल सेक्टर 15 ऐरोली के संस्थापक अध्यक्ष और भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 के पूर्व नगर सेवक अशोक पाटिल के माध्यम से नवरात्र उत्सव के पावन पर्व पर 29 वर्षों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए ऐरोली प्रभाग क्रमांक 15 में बेहद आध्यात्मिक माहौल में सार्वजनिक नवरात्र उत्सव 2025 का भक्तिमय आयोजन किया गया। हर दिन माता रानी की भक्ति और आराधना में पूरा पंडाल मग्न हो उठा है। तो नवरात्रि के शुभ अवसर पर यहां हर रात संपन्न होने वाले गरबा माहौल में चार चांद लगाने का काम कर रहा है। इस दौरान माता की भक्ति और शक्ति में लीन अशोक पाटिल ने माता से प्रभाग के नागरिकों की खुशहाली की कामना की। जय भवानी अशोक पाटिल मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सव करताना या ठिकाणी अतिशय आनंद होतोय। या विभागामध्ये गेली 29 वर्षे या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून सर्व धार्मिक सण आम्ही साजरा करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही विभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींच्या माध्यमातून त्याचबरोबर सर्व जाती धर्मातील लोकांच्या माध्यमातून हा नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करत असताना एक आनंद होतोय की या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही देवीच्या चरणी नतमस्तक होऊन साकडं घालतोय की या विभागातील माझ्या राहणाऱ्या रहिवासी बंधू आणि भगिनींचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्याकरता आई जगदंबा त्यांच्या नक्कीच पाठीशी उभा राहतील आणि आशीर्वाद देईल। खरं पाहिलं तर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या ठिकाणी या विभागाच्या नगरसेविका संगीता पाटील असो, मी स्वतः सर्व माझे पदाधिकारी यांच्या माध्यमातून गेली 5 दिवस या नवरात्र उत्सवामध्ये अतिशय सर्व देवी भक्त रहिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन माता दुर्गा मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत। या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो। मग त्यापैकी मध्ये लहान मुलांकरता चित्रकला स्पर्धा असो, महिलांकरता वेगवेगळे लकी ड्रॉ असो, त्याचबरोबर मंगळागौरची स्पर्धा असो, अनेक उपक्रम या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो। अतिशय आम्हाला हा आनंद मिळत असतो। या ठिकाणी या निमित्ताने सर्व माझ्या माता भगिनी काही नवरात्रचे 9 दिवस उपवास करत असतात, आई दुर्गा मातेला साकडं घालत असतात की त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण तयार व्हावं। आणि असाच या ठिकाणी या विभागामध्ये आम्ही काम करत असताना प्रत्येक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं रहिवासी बंधू भगिनींचं मोठ्या उत्साहामध्ये आम्हाला सहकार्य मिळत असतं, त्याचा आनंद मला है। वहीं यहाँ की जनता भी पाटिल दंपति के कार्यों को सराहते हुए बेस्ट नवरात्रि आयोजन के लिए अशोक पाटिल का आभार माना। नमस्कार, माझं नाव डॉक्टर मेघा शिवराज जाधव, सेक्टर डॉक्टर जाधव हॉस्पिटल सेक्टर 4 मधून। मी आता दरवर्षी आपल्या अशोक पाटिल मंडळाच्या साठी येत असते इथे दर्शनाला आणि इथे खूप अप्रतिम यांची योजना असते। 9 दिवस खूप छान वेगवेगळे उपक्रम असतात। कोणत्याही धर्माचं हे नाहीये, भरपूर लोक ह्याच वॉर्डमधून नाही पण आता इतर वॉर्डमधून पण लोक दर्शनासाठी येतात आणि खूप असं एक खूप छान आणि मोठं मंडळ आहे आणि इथे भाविकांना खूप चांगलं त्याची हे भेटते। त्या दर्शनाने खूप चांगलं एक पवित्रता आणि खूप चांगलं पवित्र वातावरण इथे असतं आणि खूप सुंदर महिलांचा इथे रोजच्या रोज कार्यक्रम असतो, दांडिया असतात आणि खूप सगळेजण फायदा घेतात या सगळ्या गोष्टीचा। तर धन्यवाद डॉक्टर मेघा जाधव। नमस्कार, माझं नाव अश्विनी गोरपडे, मी या प्रभाग क्रमांक 15 येथे राहते। माननीय नगरसेवक अशोक पाटील आणि संगीता पाटील यांच्या माध्यमातून हा नवरात्रीचा उत्सव खूप मोठा उत्साहाने साजरा होत असतो इथे आणि दरवर्षीप्रमाणे प्रत्येक सणांचं आयोजन अशोक पाटील साहेब आणि संगीता पाटील ताई यांच्या माध्यमातून इथे होत असतं आणि त्यांनी इथे नवरात्रीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोग्राम इथे ठेवलेले आहेत। त्यानुसार दररोज पैठण्यांचे किंवा वेगळ्या साड्यांचे आयोजन इथे केलेले आहे। लकी ड्रॉ मधून प्रत्येक महिला पैठणी इथे देण्यात येत आहे आणि जसं आपण देवीचं हे बघतोय रोज वेगवेगळ्या कलरच्या साड्या आणि अतिशय सुंदर असं सादरीकरण इथे केलेलं आहे। तर मी तेच सांगू इच्छिते की या पुढेही ह्यांच्या माध्यमातून सगळ्यांना अशीच देवीची कृपा असावी आणि त्यांच्या अशोक पाटील सर आणि संगीताताई पाटील यांच्या माध्यमातून असेच वेगवेगळे प्रोग्राम इथे सादरीकरण होण्यासाठी देवी त्यांना आशीर्वाद द्यावी हीच नम्र विनंती। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।